इकडे आमचे भाऊजी. केस कशासाठी? हा हा हो, मग तिकडच्या बांध्यावर पण बघितलं, तिकडच्या बांध्यावर सगळं. आईच्या आजीने इकडे तुरीच्या मुगाच्या शेंगा हे केल्यात, आता भाजणारच. आता आजी इकडे हे बघा शेंगा, आणि आता आपण आजीने गवत टाकून भाऊजीने हे, भाऊजाला सांगायला नको जाळायचं काम. आजी आता इथे हे करते, पेटून आपल्याला खाण्यासाठी मूग हे भाजतोय आपण. घरात जायचं खायचं असेल ना, आता इथनं जायला ही अशीच वाट गेले बघ. दुपारी येशील आता सांगते मिसेसला सांगा मग कुठून आणायचं त्याला द्यायला एवढंच करतो. गावातली विहीर. सुंदर पाणी आहे, भरपूर पाणी आहे. मग ही ओव्हरफ्लो होऊन या तलावामध्ये येत असेल. बाजूला तलाव आहे. हा चला. साठी भाऊजी मोसंबी घेत आहे. बस होती दोन तुमच्याकडून एक. आजी आपल्याला आजी हा आता आजी मूग डाळ. आता आजी बोला. हा आजी आपल्याला त्यांच्या फॉर्म्युलेची मूग डाळ दाखवणार आहे. आधी आपल्याला बनवायची आजी सांगणार आहे आणि आपण बनवणार आहे. दुश्मन भावांनी कापलेला आहे आणि माझ्या डोळ्यातून खूपच पाणी येत आहे आता. त्याच्यामुळे मला सहन होत नाही, म्हणून मी जरा किचनच्या बाहेर चाललेलो आहे. काय नाही बाहेर नाही जायचं, सोडायचा. हे बघा डोळ्यातून माझ्या अक्षरशः धारा व्हायला लागलेल्या आहेत. सासू प्रेमळ आहे म्हणून. बघा साईला खूप भूक लागलेली आहे. पहिलं पाणी गरम करून घ्यायचं. पाणी गरम करताय आणि त्यात डाळ उमलट टाकताय. नंतर ढवून शान टाकायची शिजत. फोल्डिंग क्लिअर आले. फोल्डिंग
या साईडची आजी आहे. आज जेवणाचा सगळा कारभार आमचे मिंडेवर बघणार आहे आणि आजी आमच्या खुर्चीत बसून त्यांना सांगणार आहे कुठे काही सामान आहे. आणि मी आता भात काढून घेतोय आणि निलेश मिंडे टमाटर आपण शाकाहारी भुर्जी बनवतोय पनीरची. दिवस शनिवार असल्यामुळे नॉनव्हेज नाही आहे. तसं काही नाही, आपला पोपटीचा पण प्रोग्राम आहे. साहिल आणि आम्ही पोपटीसाठी हे करणार आहोत. आणि आता किचन मध्ये साईच्या बाबांची सुद्धा एंट्री झालेली आहे. आजी बोला आता काय केलेलं तुम्ही? आजी बोला आता. आणि बघा उंदर टाकतात गरम पाण्यात. हा गरम पाण्यात. हा चेहरा इकडे दाखवायची. आता साहिल आणि आम्ही भुर्जी बनवतोय, पनीर भुर्जी. मिस्टर निलेश मिंडे आणि त्यांचे ज्युनियर असिस्टंट साहिल भोजने हे जेवायच्या तयारीत व्यस्त आहेत. आणि प्रेक्षक म्हणून आमचे बाबा संत्री गात आहेत. देतात हा पण घ्या आता पण. नाही आपल्याला भाजी करायला. हा भेटला साहेब, हा घेतली. धावलाय त्याला. घ्या अजून त्या धावा तर घ्या. तुम्ही काय करता होतो काय? थांबा आलो. किती घेऊ? हे 2 पाकले 2-3 मिठी असतो ते डाळ दुसऱ्या टोपात घालतो. आता आपण कांदा टाकला. दे बस बस. कांदा लवकर हे होण्यासाठी आपण हलकासं मीठ टाकणार आहोत त्याच्यावर. निलेश मिंडे आम्ही आता शाकाहारी भुर्जी बनवतोय. आजीने त्यांच्या स्टाईल मध्ये आता लसूण सोडून बाबा एवढू काय आजी त्यांच्या स्टाईल मध्ये लसूण सोलत आहेत आता. लसूण बाबू टेस्ट. अरे शिकशील तर बिंदास. मग लग्नानंतर बायको जरी माहेरी गेले बिंदास जा राहा तू. तुला किती राहायचं ते आहे की नाही बाबा. मला येत आहे जेवण मला एक. हा रेडी होते रघुनाथ स्पेशल भात. आणि ही मिंटे स्पेशल भुर्जी पनीर भुर्जी आहे. आणि आता वाफेला ठेवायचं आपल्याला. टॉपिक निघाला आणि आमचे भाऊ मिंडे भाऊ जोरात येऊन लग्नाची गाणी गायला लागलेले आहेत. बोला. मी मागून आता टॉपिक निघता नाही. आजीला काय आवरलं नाही आणि लग्नाची गाणी चालू केलेली आहे. आजी साहिल पप्पांचा लेक लाडका. आजी तुम्ही बोला, आम्ही मागून बोलतो. साहिल बापाचा लेकला रे कौतुकी उठण्या बसला. कौतुकी उठण्या बसला. त्याचं कौतिक कुणी केलं त्याच्या बाबांनी केलं. त्याचं कौतुक कोणी केलं त्याचं बाबा. बोला पुढे बोला, आम्ही मागून बोलतो. कौतिक कुणी केलं त्यांच्या बाबांनी केले. त्यांचं कौतुक कुणी केले. नाही आजीला बोलू द्या. आजीला बोला. आईचा लेकला रे कौतुकी उठण्या बैसेल. कौतुकी उठण्या बैसेल. तुम्ही बोला मग. साहिल आईचा लेक लाडका कौतुकी उठण्या बैसला. कौतुकी उठण्या बैसला. साईलाईचा लेकला रे कौतुकी उठण्या बैसल. कौतुकी उठण्या बैसल. आणि मिंडे भाऊ कोमा. बोला काही विसरलं. विसरला आता. चला धन्यवाद आजी. चांगल्या प्रकारे तुम्ही गाणे गायलेले. कुणी केलं त्याचं कौतुक कुणी केलं. त्याच्या आईने
त्याच कौतुक कुणी केलं. मस्त गाणे. अजून दुसरं गाणं कुठलं घेता? भुर्जी आणि भात झालेले आहेत. आता आजी हे डाळ घे. आपल्या स्पेशल मुगाची डाळ बनवत आहेत. गरम पाण्यात कुस्करून घ्यायची आहे. हा. आई नळ बंद कर. कची काय पाणी काढत ठेवला. तेल हा गरम- सुकला काय टोप सुकलं ना तेल होत बाबू. आणि ही टाक लसूण लसूण नाही, थोडासा आणि बाकी तांबटाची बाकी था. हो टमाटर घेतलीस तो. लसूण दे. लसूण टाक बाबू. टाकलेले आहेत. तेल- पाणी तेल. वर त्यात थांबा थोडंसं पाणी. थांबा पाणी तेल तेल वत बाबू. तेल घे. फास्ट आहे रे. बटाटे आणा 2. हे बघा एवढा तेल बस झाला काय बघा. बघू दे म्हणा. आजी त्यांच्या स्पेशल स्टाईल मध्ये आता डाळ बनवत आहे. टमाटर ठेवला. हम्म. आता काय करताय तुम्ही? टमाट्याची फोडणी. हा. हा, टमाटरची फोडणी. टमाट्याची फोडणी. नंतर नंतर काय डाळ वाटायची. आई एक पिशवी नाही. डाळ वाटायची. अशी डाळ वाटायची काय लोक फोडणीला पण टाकतात. हे बटाटे आणा. हा देतो बघ. आज शनिवार असून सुद्धा साहिल आपलं चिकन धुत आहे आणि तो नुसतं प्रेमाने खात आहे. बघा त्याच्या तोंडावर लाली. आम्ही एडिट कसं धुवू? मला येत नाही. हा आजी आता काय करतो घेतलं. आहे ना हा धुवून आणि टाकायला काय ते बटाटा. बटाटा. लसूण नाही टाकले तुम्ही? तर नाही टाकले लसूण. लसूण नाही टाकलं तर काही बघ. पहिली टाकायची का नाही लसूण. घ्या आता टाका की. तेलावर लसूण टाकायचे. बघा आता मी पहिला लसणीची फोडणी दिली का चांगली. आता आजी जोरात आहेत. हो. आणि आजीने आता तिखट डाळ बनवलेली आहे. भावजाला आहे थोडीशी गरम करून देऊ. बस बस मला गरम भाजीला करी. भात झाली. चांगली मस्त झाली ना बाबा. मस्त मस्त झाली. झकास. ना तरी जमत. ही मी अशीच घातली. आपण फोडणीला नाही कारण का ती तुरीच्या डाळीला फोडणी पाहिजे. हे आपण बरोबर. ठेव शिपली मी देतो थांब. पहिली शिपली दे बाबू. मला येत नाही. त्याला घालून घालाय बाबू. काय आता ते ह्याच्यात जाणार. नाही टमाटी काय करायची त्याच्यात? हा टमाटे जाऊ दे. ठेवा फ्रीज मध्ये. याला दही वगैरे हा लागतं. हा अरे चरबी नाही काढली साहिल तू? नको बोल. नको. होय तर शिपलीत भर बाबू. हा घाल. द्या भांडी मी घासेन ठीक आहे. आम्ही त्यांना भांडी घासायला ठेवतो. हा मला जेवण बनवता येतं तर माझा फायनल टचअप असतो भांडी घासायचा. चालू झालेले आहे ना आमचं साहिल. काय काय बनवत. पोस्टी आमची चालू झालेली आहे. सगळा सामान येतात. लावा त्याला. लाल मीठ घ्या. ह्यांना काय माहित आहे. हा चमचा आहे बघा बाबू. मला पण नव्हतं माहिती. लाल मी साहिल तुला हे मिंडेवानी आणि मार्का पुढे बाबू. मटका बाहेर. काय भार. होय काय. आणि ती पण आणलं. त्यात कालीच पण बांबुर्ड्याचा पाला. हा टाकायचं ना. हो. मीठ घे मीठ. शेंगांना जाडा टाकतो. हा त्यात वावा पण हवा काय. हो आणलाय ना. हे बघा एक famous मोठ्या dish आहे प्राण्यांना कुस्ती, मारून कसं पाहुण्यांना त्यांना करून चिवडून खायची. चिवडून हे करत आहे. हे माझ्या मोबाईल मध्ये मी पहिले टाकणार आहे. तांदळाची भोई. ही भोई. आमचं पण होईल रे. भोई भोई नाही. नाही भोई भोई. होय. पालखीचे भोई आम्ही. हेच ते दासगावचे भाऊ होईल म्हणून. बघा नात मुंबईशी आणतं मुंबईशी. काय आणले तुम्हाला नातवानी? दाणं दाणं. दाणा. बघा दाणे आणि नातवानी दाणे दिले. आजीच्या चेहरा हास्य बघा. काय बोलताय आजी? नातू काय बोलतो तुमचा? आता काय करत आहात तुम्ही पहिल्यांदा? वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा थोडासा ओवा आणि मीठ टाकता तुम्ही. ते सगळ्यांना कुठं बसेल? तुम्ही दोघच खाणार आहात. काय काकांना ते द्यायचं नाही ना. ना खायला. ते नाही मी खायचं. बुवा झालो आता. देऊ, आईला देऊ. हा काका नाही खायचं आमचं. राहतील त्या सकल खाते. वरचं काकाने आमचे बाबा. हे पहा हा टाक. चिकन टाक. टाकू. हे घ्या. हे ना टाकत. हा टाकतो ना.
त्यांना माहिती आहे वरतून सगळं. वरून मध्येच ठेवायचं चिकन म्हणजे जळत नाही. अंडी अंडी हो टाकणार. कुठे आहेत पण खात नाही माणूस पण ह्याला घाईलंय. ते माणसाला तसल्या माणसांना यादच असतं. हम्म. मीठ वावा मी खायचो पण सोडला आधी. ठीक आहे का सोडलंच लेखन. सदगुला ताली बघा घागरी ते ना दावा सगळं हे आमचे बाबा पेंड बिंड अंगोबी हा बघ फोटो बिटो काढून ठेवलं म्हातार बुवाचं. किंग किंग ऑफ भोजने परिवार आणि क्वीन. हे तो आईला गाण्याचा व्हिडिओ पाठव ना आजीला. पण आणा दोन पहा ते. पहा आमचे मुंडे हो. हे बघ सगळं दिसताय ना फोटो. डब्बल हे बटाटे आणले सगळं घालतात म्हणजे मस्त होतं. आमचा बॉडी बिल्डर साहिल भोजने. तर जरा पोच दाखव जरा हे खाऊन झालेले असं त्याचं म्हणणं आहे. नाही नाही मी नाही खाते अंडे. त्याने आणून ठेवलं भांबरून बिंबरून. बोललो ते 2-3 हे जशी एक पेंड आणलं आणि तिथं पाहिजे ना तर तिथं टाका मॉप चांगले शिजून द्या. हा. माझा नातू आहे बी माझा गोल्या देत बी नातू नुसता माझ्यासाठी धोधो उकलत जाते तिथं पण. बाबा या आपल्या सोमवारानं. बस झालं वरतून काट्या लावा. आणि तिथं उजेड आहे ना बाबू. बल्ब लावायचं. नाही नाही ते हे झालं ना भाऊ काही येईल स्टीम झाला ना तो सगळा बाहेर येईल म्हणून काट्या लावायच्या. हा जरा जरा म्हातारी माणसं सांगतात जरा ऐकावं. हो तुम्ही लय म्हातारे माझ्यापेक्षा मोठा आहोत. सकाळचा बाबू इथं पाणी चालू आहे तर पोपटीचं. नाही कामच्या लावा कामट्या आणतो समज. आणि भाऊजी आपले फायनल टच. आता मस्तपैकी गवताचा पेंडा लावला रचला जातोय. आणि ह्यानंतर मग अग्नी पेटवली जाईल आणि मग पोपटी सुरू होईल आपली. बरोबर टाइम लावा. अर्धा तासानंतर 20 मिनिटानंतर एकदा काढू. टायमिंग लावा तुम्ही. ओके भाऊजीने इकडे पेटवली आहे मस्त आहे. किती झाले? 27 झालेत ना. 36 वरती उडली वाटतं. वरती लागलेले ते एक बस झालं एक झाला. बाबा अजून 2 टाकले ना तर त्याच्या धागावर चांगलं होईल. आता बाबा! धुकतंय खाली. ओ बाबा इकडे या. पेंड इमर्जन्सी ड्युटीला भाऊजी पेंडा कमी पडलाय. भाऊजींची इथे फास्ट ड्युटी चालू आहे. आग लावायची कामं भाऊजांना सांगा कुठूनही जमा करून. हे बघा कसली आग पेटवली ते बघा. युद्ध पातळीवर काम चालू आहे. रघुनाथ धामणे युद्ध पातळीवर काम चालू आहे बघा. एकीकडे स्वच्छता अभियान आणि इकडे पोपटी. 1 मॅन आर्मी बघा कसा धग देत आहेत. म्हणजे काम थांबलं नाही पाहिजे. पेंडा नाही तर सुकलेल्या पाल्यावर पोपटी बनवायचं धाडस राखतात ठेवतात. ते हरत नाहीत. जिद्द ना सोडली शेवटी पोपटी करून खाल्ली.
माडकर चूर असा आवाज आला ना तर पोपटी फायनल स्टेजवर. ओके. पोपटी स्पेशलिस्ट. हा पोपटी आपली कडक पैकी तयार झालेली आहे. केशवण मग काढायला लागेल मादान मग करपेट चिकन आहे ना त्याच्यामुळे 2 मिनिटं जरा वेट असं चांदणं पडलंय. वरती चंद्रमा आणि खाली आपली पोपटी. सुंदर असं चांदणं पडलेलं आहे. चांदणी रात्री चंद्र वरती आणि खाली आपली पोपटी आहे. ड्रमशीट वाजवू शकतो काही सुंदर अशी आपली पोपटी झाली. आणि थोडी थोडी टाक एकदाच नको टाकू बेटा. घ्या तर वापेल बेटा तोंड नको बघू तिकडे. ओहो एक नंबर. हे पण हे होते काय अरे म्हणून म्हटलं चप्पल घे बेटा. तोंड मागे घे. हा घ्या ना. मस्तच. झालं का? आम्ही निघालो तुम्ही येताय ना. आमच्या रघुनाथ भाऊजींनी बनवलेली पोपटी तुम्ही बघू शकता. एक नंबर. वालाच्या शेंगा, त्या अंडी, चवळीच्या शेंगा आणि मुगाच्या शेंगा. हे बघा बोला. एक मस्तच. हे बघा करपली पण नाही आणि हे एकदम अप्रतिम झालेली. पोपटी एकदम मस्त. चिकनचा पीस कुठे? हे घे ना. लेग पीस दाखव. लेग पीस. काकासला फोन कर. लेग पीस घ्या. लेग पीस दाखवा. झूम करा. झूम करू. बस काकांचा घ्या. हे बघा एका झाकून लेग पीस एक नंबर. थँक्यू निलेश काकानी रघुनाथ भाऊजी. हे अप्रतिम झालंय. ते बघ आजीला बघ. तुझ्या काकाचा नाही दोघातच दिलाय. तुझ्या आजीला तू आजीने म्हटलेले खालच्या आजीला घे ना. खाली आहे. हा दे त्या. जाऊ ना. तुझ्या बोच्याकडे संडे या मंडे रोज खा अंडे. अंडे आणि म्हणून तर आम्ही आहोत मिंडे. हो बाबू खा अंडी आणि मग जेवा. जेवण काय ते जेवणार जेवून घ्या. आम्ही पण जेव आता. आपण तुम्ही आम्हाला मिळणार आहोत काय कधी. आम्ही संडे या मंडे रोज खा अंडे म्हणून आम्ही आहोत मिंडे. मिनिटं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत. जस्ट फायनल स्टेज. आता आम्ही साहिलच्या घरातून निघालेलो आहोत. एक फोटो काढायला. एक फोटो काढायला. हा या मी नाही आवडून नाही केली.